दिनचर्या अध्याय अष्टांग हृदय सूत्रस्थान दुसरा अध्याय. अष्टांग हृदयातल्या पहिल्या अध्यायाचं नाव आयुष्कामी अध्याय. ज्यांना आयुष्याची कामना आहे अशांनी हा ग्रंथ वाचावा किंवा अशांनी या ग्रंथामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे, जे काही वर्णन केलेलं आहे ते त्याचं आचरण करावं असा थोडक्यात मंगलाचरण वाग्भटाने केलेला आहे. तर ह्या आयुष्याच्या कामनेसाठी काय काय करावं, तर सगळ्यात पहिले म्हणून दिनचर्या अध्यायाचं वर्णन केलं. तर सगळ्यात सुरुवात आयुष्याची जर का कामना असेल तर सगळ्यात सुरुवातीला काय करावी, तर दिवस दिनाची जी चर्या आहे, रोज काय काय करावं अशासारखं जे काही नियम आहेत ते जर का पाळले तर सगळ्यात जास्त आयुष्याची कामना करणाऱ्या असलेल्यांसाठी महत्वाचा असलेला असा हा उपक्रम आहे. त्याच्यामुळे दिनचर्या हा प्रथम सांगितल्याचा प्रथम सांगितलेला आहे. दिनचर्या अध्यायात दोन विषयांची दोन विषयांमध्ये विभागणी केलेली दिसते. एक तर दिनचर्या आणि सद्वृत्त किंवा आचार अशा दोन विषयांमध्ये अध्याय विभागला जातो. पहिला भाग आजचा जो आहे तो दिनचर्या असा आहे. याच्यामध्ये साधारणतः 12 गोष्टी प्रातरुत्थानापासून ते तुमचे दैनंदिन जो काही तुमचा हे आहे की तुम्ही पोटा पाण्यासाठी ज्या काही गोष्टी करता अर्थार्जनासाठी तिथपर्यंत काय काय गोष्टी रोजच्या करायच्या आहेत, तर ह्या साधारणतः 12 गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. अष्टांग हृदयात तरी एवढ्या वर्णन केल्यात. संग्रहामध्ये थोडासा अजून जास्ती आहे. पण हृदयात तरी एवढ्या 12 गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. 12 हा काही आकडा महत्वाचा नाहीये. तिथे जेवढे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी मांडल्या म्हणून त्याचा आकडा तसा आलेला आहे. 12 हा काही आकडा लक्षात ठेवण्याची किंवा हे करण्याची काही गरज नाहीये. तर सुरू करूया दिनचर्या अध्याय. ब्राह्मी मुहूर्त उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः. कधी उठायचं तर ब्राह्ममुहूर्तावरती उठायचं. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? तर खाली अरुणदत्त आणि हेमाद्रींनी दोन्ही ह्याच्यानी दिलेलं आपल्याला दिसतं. हे सगळे जे टीकाकार जी लोक आहेत, ती आपल्याला न समजणारे अर्थ त्यातले जे काही आहेत, ते सांगण्यासाठी सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी टीकेमध्ये लिहिलेल्या असतात. हे आपण मागच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलेल्या लेक्चर्समध्ये. तर रात्र चतुर्दश मुहूर्तो ब्राह्ममुहूर्त हा रात्रीचा 14वा मुहूर्त. 15 मुहूर्तांची एक रात्र आणि एक दिवस असतो. तर त्यातला 14वा मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त. तसंच हेमाद्रींनी पण वर्णन केलंय रात्री उपांत्य मुहूर्त म्हणजे अंत्याचा एक अलीकडचा उपअंत्य असा जो काही मुहूर्त आहे म्हणजे परत 14वा तो जो मुहूर्त आहे हा ब्राह्ममुहूर्त आहे. याला ब्राह्ममुहूर्त नाव असं दिलंय कारण ह्याच्यावरती ब्रह्मज्ञान ज्यांना ज्यांना करायचं आहे, त्यांच्यासाठी हा असलेला मुहूर्त आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही ह्या मुहूर्तापासून करावी, तर पुढे असणारं जे काही फलं आहे, हे त्या ह्याचं मिळतं. तर ज्यांना आयुष्याची रक्षण करायचं आहे, त्यांनी ह्या ब्राह्ममुहूर्तावरती उठावं. त्याच्यानंतर काय करावं, तर शरीरचिंतां निर्वर्त्य कृतशौचविधिस्ततः. आता शरीरचिंता याचा काय अर्थ होतो, तर जीर्णाजीर्ण निरूपणादिका ताम निर्वर्त्य. आहार आधीच्या दिवशी जो घेतलेला आहार आहे, तो पचला आहे का नाही? जीर्ण झालेला आहे का अजीर्ण आहे? यांचं चिंतन करून मग मग उठावं आणि मगच पुढे शौचविधीसाठी पुढे सगळ्या गोष्टी कराव्यात. जर का जीर्ण झाला असेल आहार, आहार जीर्ण होण्याची जी लक्षणं आहेत, ही आपण पुढे 8व्या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर त्याच्या अलीकडे
ही जी सगळी लक्षणं आहेत, ही जर का तुमच्यामध्ये दिसताय, असं जर का असेल, तरच सकाळी तुम्ही ब्राह्ममुहूर्तावरती उठायचंय. अन्यथा तो अजीर्ण अशासारखं त्याला ट्रीट करून पुढे झोपून राहायचं. अशासारख्या गोष्टी करायच्या आहेत. एक एकदा आता हे कळालं, की आहार आधीचा जो घेतलेला आहे, तो जीर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात सुरुवात ही कशाने होते, ही तर मलोत्सर्गाने होते किंवा शौचविधीने होते. तर आहार जीर्ण झालेला आहे, याचं लक्षण म्हणूनच मलविसर्जन किंवा मूत्रविसर्जन होणं साहजिकरित्या हे जीर्ण आहाराचंच एक लक्षण असल्यामुळे जर का आहार जीर्ण झाला असेल, तरच पुढे मूत्रपुरुष हे होणार आहे. एक 2च मिनिटं. हॅलो. सॉरी, आपण परत सुरू करूया. तर मी सांगत होतो, की आहार जीर्ण झालेला आहे. हे एकदा निश्चित झालं, की त्याच्यानंतर मूत्र आणि पुरुष विसर्जन हे आपोआप होणार आहे. ते जीर्ण आहाराच्या लक्षणांमध्येच आहे. त्याच्यामुळे आपोआप मूत्र आणि पुरुष विसर्जन झालं, की त्याच्यानंतर पुढची गोष्ट करण्यासारखी आहे ती दंतधावन किंवा दंतपवन. अर्कन्यग्रोध खदिर करंज ककुभादिजम प्रातर्भुक्त्वा च मृद्वग्रम कषाय कटुतिक्तकम्. आता ह्या सगळ्या ज्या काही वनस्पती इथे दिलेल्या आहेत, अर्क, न्यग्रोध, खदिर, करंज आणि ककुभ इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टी प्रातर्भुक्तवाच्य, प्रातः म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या आणि भुक्तवाच्य म्हणजे दोन्ही भोजनानंतर अशा ह्या मृद्वग्र ज्यांचा आग्रह हा मृदू आहे. आशासारख्या या ज्या दंतपवन आहेत किंवा काड्या आहेत, त्यांचं भक्षण करणं. कशा प्रकारच्या? तर कषाय, कटू आणि तिक्त अशा रसाच्या ज्या काही हे आहेत, त्यांचं भक्षण करायचं आहे. खाली तिथे हेमाद्रीची आपण टीका तिथे दिलेली आहे, की प्रातर्भुक्त्वा च द्विकालं दंतपवनं भक्षेत. प्रातः आणि भुक्त्वा अशा 2 काली दंतपवन ह्याचं भक्षण करायचं आहे. मोजताना 2च जरी काळ आले, तरी ॲक्चुअल करताना ते 3 येतात. सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण आणि सकाळी उठल्या-उठल्या असं 3 वेळेला दंतपवन करण्याचा असा निर्देश आहे. दंताः पूयन्ते शोध्यन्ते अनेन इति दंतपवनम दंतकाष्ठम. जो दंतांचं शोधन करतो, दात चांगले स्वच्छ करतो, त्याला दंतपवन किंवा दंतकाष्ठ म्हणतात. तच्च अर्कादिकम. कोणकोणते? तर अर्क इत्यादी ज्या काही हे गोष्टी आहेत, त्या सगळ्या दंतपवनासाठी वापराव्या. ककुभ म्हणजे अर्जुन, आदी शब्द आसनादयः. आसन इत्यादी जे काही वनस्पती आहेत, त्या ह्या सगळ्या आदी ह्या शब्दांमधून आपल्याला समजतात.
आता इथे संग्रहामध्ये हेमाद्रींनी बऱ्याच वेळेला संग्रहामधले कोट्स हे करतो. तर त्याच्यामध्ये काय-काय त्यांनी दिलेलं आहे, अजून वनस्पती बऱ्याच अजून दिलेल्या आहेत. त्या बघा, वट, आसन, अर्क, खदिर, करंज, करवीर हे एक, आसन, करवीर ह्या 2 वनस्पती वेगळ्या दिल्या आहेत. सर्ज ही एक वेगळी आहे. अरिमेद, अपामार्ग, मालती आणि ककुभ अशा इत्यादी या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्यांचा सुद्धा वापर करावा. कषाय कटुतिक्तकम मूलम सर, अन्यदपि ईदृशम. हां, काय शौनक सर, त्यांना अजून द्रव्यगुण अशा आहे ना काही अजून झालेलं नाहीये. नाही झालेलं. हा. ओके. बरं, बरं. अर्क ही जी वनस्पती आहे, ह्याला मराठीमध्ये रुई असं म्हणतात. रुईचं झाड. ज्याचा रुईचा चीक जो निघतो, तर ते रुईचं जे झाड आहे, ते अत्यंत तीक्ष्ण आणि कटू रसात्मक अशासारखं असतं. व्यग्रोध म्हणजे वट किंवा वड. वड वडाचा जो वृक्ष असतो, त्याच्या ज्या काही पारंब्या ज्या असतात, त्याच्यामधले जे काही त्या आपण वापरू शकतो. ककुभ म्हणजे अर्जुन. अर्जुन हा नाव ऐकून माहिती असेल, अर्जुनाचा वृक्ष. त्याच्या व्यतिरिक्त खदीर किंवा खैर असं एक तिथे सांगितलंय. हे सगळे कषाय अशा रसाचे हे आहेत. तर ह्या सगळ्या कषाय, कटु, तिक्तक अशासारखे जे हे आहेत दंतपवन किंवा दंतकाष्ठ किंवा वनस्पती ज्या काही वापरायच्या आहेत, या कषाय कटुतिक्तक अशा सारख्या वापरायच्या आहेत. जेणेकरून काय होईल, तर सकाळी जो असलेला जो म्हणजे रात्रामधून जो काही मुखामध्ये झालेला काही श्लेष्माचं हे आहे किंवा मलाचा जो काही उपलेप आहे किंवा मळ जो काही साठून राहिलेला आहे, तर त्याचा शोधनासाठी ह्या सगळ्या कषाय, कटू आणि तिक्त अशासारख्या वनस्पती इथे आलेल्या आहेत. तर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या काही वनस्पती असतील, कशाकडे तिक्तक, ह्या सुद्धा आपण तिथे वापरू शकतो. असा त्यांनी आदी आशयाच्या ह्या शब्द वापरून तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. हेमाद्रीने अजून एक तिथे एक पॉइंट मेन्शन केलाय, की घर्षणमच अधोदंतपूर्वकम. खालचे दात आधी घर्षण करावेत आणि मग नंतर वरचे दात. असा एक वेगळा एक पॉइंट मांडलेला आहे. तर हे दंतपवन कसं असावं? तर कनीनी अग्रसमस्थौल्यम प्रगुणम द्वादशांगुलम. कनिनिका म्हणजे करंगळी. करंगळीचं जे स्थौल्य आहे, म्हणजे करंगळीची जी जाडी आहे, ब्रेड्थ आहे, त्याच्या एवढी जाड अशी आपली दंतपवनं असावं. ते किती असावं तर द्वादश अंगुल 12 अंगुळाचं एवढं मोठं असावं, जे थोडंसं चावून त्याचा कुंचला बनवून, त्याचा ब्रश बनवून, मग परत दात घासायचे आणि तो कुंचला तसाच परत खायचा. रस त्याच्यामधून जो काही येईल तो सुद्धा गिळायचा आणि त्या उरलेल्या कुंचलाने दात घासायचे आणि अख्खं करत-करत सगळं जी काही काडी आहे ती सगळी भक्षण करायची. पुढे आहे भक्षेत दंतपवनम. दंतमांसाने अबाधयत. ती ही जी सगळी जी काडी आहे, ही चावून, चावून, चावून अशी ही सगळी संपवायची, खायची सगळी. कसं करायचं पण हे तुमचे दात कसे घासायचे? तर दंतमांसाने अबाधयत. दंतमांस जी काय हिरड्या ज्या काही आहेत, त्यांना बाधा न पोचता, त्यांना इजा न होता, अशा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. न आद्यात. आद्यात म्हणजे खाणं. न आद्यात. कोणी-कोणी हे भक्षण करू नये. तर अजीर्ण, वमथू, श्वास-कास, ज्वर, अर्दित, तृष्णास्य पाकरुंधेत्र शिरकर्णामयीचित. ज्यांना अजीर्ण झालेलं आहे, आधीचा आहार ज्यांचा पचलाच नाहीये, त्यांनी दंतपवन सुद्धा करू नये. म्हणजे प्रातः उत्थान सुद्धा नाहीच करू, पण दंतपवन सुद्धा पुढच्या गोष्टी करू नयेत. वमथू, वमथू म्हणजे छर्दी. छर्दी म्हणजे उलटी होणं. ज्यांना वारंवार उलटी वमथू होत आहे, त्यांनी सुद्धा करू नये. ज्यांना श्वासकास ह्या हे जे
व्याधी आहेत, त्यांनी पीडित जे कोणी रुग्ण असतील, त्यांनी ह्याचं भक्षण करू नये. नुसतेच दात घासावे. असा एक हे आहे. तृष्णा, ज्यांना तहान लागलेली आहे किंवा ज्यांना तहान खूप लागते, वारंवार लागते. तृष्णा व्याधीच्या नुसार व्याधी होण्याइतकी तृष्णा लागणं, अशासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या होणं. हास्यपाक म्हणजे मुखपाक किंवा तोंड येणं, ही जी काही गोष्ट आहे, ही पित्तप्रधान व्याधी आहे. रक्त दूषित होऊन हा हास्यपाक नावाचा हा व्याधी होतो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या कशाकट तिक्त रसाच्याच असल्यामुळे ह्यात हास्यपाक ह्याच्यामध्ये हेतू म्हणूनच अ, होतात. त्याच्यामुळे त्यासुद्धा वर्ज्य कराव्यात. नेत्र शिरक करणं यांचे जे काही रोग आहेत, म्हणजे जत्रुर्ध्व जे काही व्याधी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा भक्षण करू नये. पुढचा मुद्दा येतो तो अंजनाचा. सौवीरवंजनं नित्यं हितम् अक्षणो ततो भजेत्. चक्षुस्तेजोमयं तस्य विशेषात् श्लेष्मतो भयं. योजेत सप्तरात्रेस्मात् श्रावणार्थं रसाञ्जनम्. सौवीरमंजनं नित्यं सौवीर अंजन म्हणून जे अंजन आहे, ते ह्याचा प्रयोग हा नित्य म्हणजे दिनचर्येमध्ये म्हणून रोज करावा. हितम अक्षणस्ततो. ततः म्हणजे ते जे अंजन आहे, हे अक्षणोहितः. अक्षण म्हणजे नेत्र. नेत्राला हे हितकारक आहे. त्याच्यामुळे ततः भजित. नित्यम भजित. रोज याचं भजित म्हणजे रोज याचं सेवन करावं, याचाच अर्थ रोज ते लावावं. कशासाठी? तर चक्षुस तेजोमयम. चक्षु जे काही आहेत, नेत्र जे काय आहेत, हे तेजोमय आहेत. हे तेजप्रधान आहेत. त्याच्यामुळे विशेषात श्लेष्मतो भयम. याच्यामध्ये विशेषाने श्लेष्म्याचं म्हणजे कफाचं भय असतं. कफ आणि तेज हे विपरीत गुणाचे असल्यामुळे त्याला नेत्राला श्लेष्म्याचं भय असतं. जर का श्लेष्मा अतिरिक्त संचित झाला, जे श्लेष्मा अतिरिक्त तिथे जर का साठून राहिला, तर चक्षूचा नाश होऊ शकतो. त्याच्यामुळे चक्षूला श्लेष्म्याचं भय असतं. योजेत सप्तरात्रेस्मात् श्रावणार्थं रसांजनम. आता ह्या जो 7 दिवसामध्ये जो काही संचित होणारा जो श्लेष्मा आहे, तर ह्या श्लेष्माचा श्रावणार्थ 7 रात्रींमध्ये रसांजन हे जे काही अंजन आहे, त्याचा प्रयोग करायचा आहे. जेणेकरून साठलेला जो संचित झालेला जो श्लेष्मा आहे, त्याचं श्रावण होईल. एक 1 मिनिट. तर संचित झालेला जो काही श्लेष्मा आहे, त्याच्या श्रावणासाठी हे अंजन 7 रात्रींमध्ये एकदा असं रसांजन करायचं आहे. आता हे सौवीर अंजन हे जे आहे, हे किती करायचं आहे? ह्यानी खालती हेमाद्रीनी मान दिलं आहे. हास्याच्या मृदू चूर्णांजनत्वात तिसरं शलाका मानम. शलाका म्हणजे ज्यांनी शलाका याचा अर्थ सळई, शाब्दिक अर्थ. तर नेत्र म्हणजे अंजनासाठी जी वापरली जाणारी जी शलाका आहे, म्हणजे जी सळई आहे, त्याचा आकार थोडासा वेगळा असतो. जेणेकरून आपल्याला ते जो अ, अंजन आहे, ते नेत्रामध्ये व्यवस्थित करता येतं. तर किती करायचं? तर त्याच्यामध्ये चूर्ण भरण्यासाठी एक छोटीशी जागा असते. तर तिथे चूर्ण भरून त्याचं अंजन करायचं असतं. तर हे किती करायचं? तर 3 शलाका म्हणजे 3 शलाका भरून जे किती चूर्ण होत असेल, त्याचं तेवढा मात्रा ही त्या मृदू जी चूर्ण आहे, सौवीर अंजन जे काही आहे,
त्याची घ्यायची आहे, घेणं अपेक्षित आहे. यस्मात् चक्षुस्तेजोमयं ततः तस्य श्लेष्मतः कफज्जल कफात् जलात्मकात् विशेषात भयम्. चक्षु हे तेजोमय असल्यामुळे ततः तस्य त्याच्यासाठी श्लेष्मतः म्हणजे कफ जलात्मकात. श्लेष्म ह्याचा अर्थ काय आहे? नुसताच कफ नाहीये, तर जलप्रधान जो काही कफ आहे, त्याला श्लेष्मा असं त्यांनी नाव दिलंय. त्याच्यामुळे इथे वापरण्यासारखे जे काही शब्द त्यांनी ग्रंथकर्त्यांनी जे काही वापरलेले आहेत, ते किती प्रिसाईज शब्द वापरतात. वाग्भट हा किती प्रिसाईज शब्द वापरतो, हे एक आपल्याला इथे कळून येतं. तर नुसतंच कफाचं भय आहे असं म्हणत नाही, तर द्रवप्रधान किंवा जलप्रधान असणारा जो काही कफ आहे, जो श्लेष्म आहे, त्याचं त्याला भय असतं. असं एक हेमाद्रींनी तिथे नोंद केलेलं आहे. पुढे खाली टीका त्यांनी दिली ती रसांजनाची दिली आहे. तर दारिक्वाथम अजाक्षीरपादम पक्त्वा यदा घनम तदा रसांजनाख्यम. दारवी किंवा दारुहरिद्रा नावाची एक वनस्पती आहे. तिचा क्वाथ म्हणजे काढा करणं आणि तो अजाक्षीर, अजा म्हणजे शेळी, त्याचा त्याची जे काही दूध आहे, अजाक्षीर जे काही आहे, ते एक पाद म्हणजे 1/4 1/4 तर दारवी क्वाथ जेवढा असेल, दारवीचा काढा जेवढा असेल, त्याच्या 1/4 अजाक्षीर असं एकत्र घेऊन ते जर का पक्तवा म्हणजे शिजवलं, म्हणजे आटवलं, तर ते शेवटी जेवढं घन होईल, जे काही घन पदार्थ जो काही राहील, त्याला रसांजन असं म्हणतात. आणि ते जो काही घन जो भाग आहे, तो रसांजन आहे, तो तिथे श्रावणासाठी तो वापरायचा आहे. तच्च नेत्रयोश्च प्रयोजेत. पुढे ततो नावनं गंडूष धूम तांबूल भागवत. नस्य, गंडूष, धूम आणि तांबूल सेवन हे क्रमाक्रमाने पुढच्या करण्यासाठी आलेल्या गोष्टी आहेत. नस्यासाठी अणुतैलम निर्दिष्टम असं संग्रहाने सांगितलेलं आहे. अष्टांग संग्रहामध्ये हेच ज्या काही ही जी दिनचर्या वर्णन केलेली आहे, त्याच्यामध्ये अणुतेल याचा वापर करावा. तर अणुतेल हे कुठे वर्णन केलेलं आहे, तर अष्टांग संग्रहाने इथे दिनचर्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. मात्र आपल्याकडे म्हणजे अष्टांग हृदयामध्ये अष्टांग हृदयामध्ये हेच अणुतेलाचं वर्णन हे पुढे नस्य अध्याय म्हणजे अष्टांग हृदय सूत्रस्थान 20व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ते आपण पुढे नंतर जाऊन तिथे बघू, जेव्हा कधी येणार असेल तेव्हा. तर हे अणुतेल जे काही आहे, हे नस्यासाठी वापर करावा. त्याच्यानंतर गंडूष करावं. गंडूष याचा अर्थ अ, मुखामध्ये, तोंडामध्ये अ, क्वाथ म्हणा किंवा मधुदक म्हणा किंवा नुसतंच उष्णोदक म्हणा, अशासारखे कांजी म्हणा, अशासारखे वेगवेगळे द्रव्य असतात. दूध म्हणा किंवा मध म्हणा, अशा तेल म्हणा, तूप म्हणा, स्नेह म्हणा, अशासारखे वेगवेगळे द्रव पदार्थ तोंड भरून, पूर्ण तोंड भरून तोंडामध्ये ठेवायचे असतात आणि अ, त्याच्यामधून असं ठेवल्यानंतर जो काही कफ जो काही तोंडामध्ये उतरतो, तो सगळा टाकून देणं, अशासारखं या गोष्टी म्हणजे चूळ सॉर्ट ऑफ भरण्यासारखं असं करायचं असतं. धूम म्हणजे धूमसेवन आणि तांबूल ह्याचा अर्थ पुढे सगळे हे दिलेले आहेत. तांबूल म्हणजे थोडक्यात पान. आपण जे काही पान खातो, विड्याचं पान खातो, त्याला तांबूलं असं म्हणतात. तर ह्याचं सेवन पुढे क्रमाक्रमाने करावं. या सगळ्या गोष्टी अ, पुढे हे दिलेलं आहे. तांबूलम क्षतपित्तास्त्र वृक्षोत्कुपितचक्षुषां विषमूर्छामदार्तानां अपथ्यं शोषिणामपि. तांबूलम अपथ्यम. तांबूल कोणी-कोणी खाऊ नये. आता ह्याचा अर्थ नावनं, गंडूश, धूम ह्या नित्य रोज सगळ्यांनी करण्याच्याच गोष्टी आहेत.
कोणी करू नये अशा या गोष्टी कुठल्याही त्यांनी दिलेल्या नाहीये. फक्त तांबूल कोणी सेवन करू नये, असं त्यांनी दिलेलं आहे. तर क्षत म्हणजे व्रण होणं, जखम होणं. पित्तास्त्र म्हणजे रक्तपित्त नावाचा एक व्याधी आहे. त्याचा पित्तास्त्र असं दुसरं एक नाव आहे. वृक्ष म्हणजे सगळं शरीर वृक्ष होणं. कुत्कुपित चक्षुषाम जर का नेत्र कुपित झालेले असले, तर म्हणजे नेत्रांचा व्याधी झालेले असले तर. विष, मूर्छा जर का मूर्छा आली असेल, चक्कर आली असेल तर किंवा चक्कर येत असेल तर. मद म्हणजे मद्यपान केल्यानंतर जो काही मद होतो, तो मद असा जर असं मद्यपान जर का वारंवार केलं किंवा खूप मात्रेमध्ये केलं, तर जो काही व्याधी होतो, तो मद यांनी जर का आर्त असेल आणि शोषणामापी. शोष म्हणजे राजयक्ष्मा असा एक नावाचा एक व्याधी आहे. ह्या हे सगळे व्याधी जर का झाले असतील, तर तांबूल सेवन करू नये. कारण हे सगळे उष्ण, तीक्ष्ण अशा सगळ्या ह्याच्याने होणारे व्याधी आहेत. तांबूल हे सुद्धा असंच असल्यामुळे त्याचं सेवन इथे करू नये. तांबूल सेवन केल्यानंतर पुढचा काय करावं? तर अभ्यंगमाचरेण नित्यम. अभ्यंग ह्याचं आचरण नित्य रोज करण्याचं आहे. सजरा शर्मवातः. जरा म्हणजे वार्धक्य, ओल्ड एज. श्रम, श्रम जर का झाले असतील किंवा वाताची खूप वृद्धी झाली असेल, तर अभ्यंग हा जो स्निग्ध ही जी गोष्ट आहे, ती या सगळ्यांवरती विजय मिळवते किंवा या सगळ्या गोष्टी कमी करते. दृष्टीप्रसाद, इंद्रिय किंवा दृष्टीचं प्रसादन करतं. पुष्टी निर्माण करतं. पुष्टी, आयु आयुष्य निर्माण करतं. आयुष्य वाढवणारी ही गोष्ट आहे. स्वप्न म्हणजे निद्रा. निद्रा जनन करणं, निद्रा आणणं अशासारखं अभ्यंग केल्यानंतर निद्रा येणं, ही जी काही गोष्ट आहे, ही होते. सुतवक्त्व, चांगली त्वचा निर्माण होणं किंवा त्वचा चांगली दृढ होणं, दार्ढ्यकृत अशासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या अभ्यंगानी होत असतात. शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शिलेत. अभ्यंग हे तर नित्य आणि सगळ्या शरीरालाच करायची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात विशेषेण कुठे करायचं आहे, विशेषत्वाने कुठे करायचं आहे, तर शिर, श्रवण आणि पाद. शिराच्या ठिकाणी, श्रवण म्हणजे कर्णाच्या ठिकाणी आणि पाद म्हणजे तळपायाला किंवा पायांना असा विशेषत्वाने याचं शीलन करायचं आहे. विशेषत्वाने अभ्यंग करायचा आहे. वर्जोभ्यंग कफग्रस्त कृत संशुद्ध जीर्णपिही. आता अभ्यंग कोणाला करू नये? अपवाद कोण-कोण आहे? तर जे कफग्रस्त आहेत, कफानी ग्रस्त किंवा कफ वाढलेल्या असे जे काही रुग्ण आहेत, कफ वाढलेले आहे, असे जे काही शरीरं आहेत, त्यांनी करू नये. कृतसंशुद्ध ज्यांचं नुकतंच पंचकर्म किंवा शोधन झालेलं आहे, यांनी करू नये. आणि अजीर्ण, ज्यांना अजीर्ण आहे, त्यांनी करू नये. का करू नये? ह्याचं कारण पुढे खाली हेमाद्रींनी दिलेलं आहे. ते आपण बघूया तिथे आल्यावरती. अरुण दत्तांनी तिथे एक चांगला पॉइंट मांडलाय, की एक द्वि त्रिदिनानि अंतरमपि यथोदितम आचरतो न दोषः. रोज जरी नाही केलं, तरी 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड जरी केलं, तरी अभ्यंग न केल्याचे जे काही दोष आहेत, ते लागत नाहीत. याचा अर्थ अभ्यंग केलं नाही, तर काहीतरी दोष लागणार आहे. हे एक लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे नित्य अभ्यंग करणं किती महत्त्वाचं आहे, हे त्याच्यामधून तिथे सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड जरी केलं, तरी सुद्धा अभ्यंगाचे फायदे जे काही आहेत ते मिळतात आणि अभ्यंग न करण्याचे जे काही दोष आहेत, ते लागत नाहीत. हेमाद्रीनी न हेमाद्रीची हे बघूया.
सच उत्पन्नायाम क्षुधी विधेयः. जर का उठल्या-उठल्या तांबुलापर्यंत तांबूल सेवन करण्यापर्यंत जर का क्षुधा उत्पन्न झाली नसेल, तर पुढे अभ्यंगाचं करू नये. नाही जर का क्षुधा लागली असेल, जर का क्षुधबोध झाला असेल, भूक लागली असेल, तरच अभ्यंग करावं. तदाही शुद्ध स्रोतसतया रोमकूपैः स्नेहो देहं व्याप्नोति. जर क्षुधा लागली आहे, तर याचा अर्थ निराम अवस्था आहे किंवा अजीर्ण झालेला नाही, अशासारखी अवस्था आहे आणि रोमकूप मधून स्नेह हा देहामध्ये व्यापणार आहे आणि तं च उष्मा पचती. हा जो देहामध्ये व्यापलेला जो स्नेह आहे, जो रोमकूपातून आत शिरणार आहे, तो त्वचेमध्ये जे भ्राजक पित्त आहे, तो जो उष्मा आहे, तो ह्या स्नेहाचं पचन करणार आहे. तुमचा 11वा अध्याय झालाय का? दोषादी विज्ञानीय झालाय? किंवा दोषादी विज्ञान आहे, दोषभेदीय 12वा अध्याय शिकवलाय का कोणी? कॉलेजमध्ये झालाय का? गौरी? हॅलो? हॅलो? हां, 12वा अध्याय झालाय का दोषभेदीय? नाही झालं. नाही झालेला. बरं. तर पित्त हे जे काही आहे, पित्तदोष हे जे काय आहे, त्याचे 5 प्रकार पडतात. वाताचे, पित्ताचे आणि कफाचे 5-5 प्रकार वर्णन केलेले आहेत. तर त्याच्यामधला प्रधान जो काही आहे अच्छा तुम्हाला म्हणजे प्रकारांची काही नावं पण माहीत नाहीयेत. बरं. तर त्वचेवरच्या ठिकाणी राहणारं जे काही पित्त आहे, त्याला भ्राजक पित्त, जे लिटरली भाजणं अशासारखा जो काही अर्थ आहे, तो तिथे होतो. त्याच्यामुळे त्वचेचा वर्ण निर्माण करणं किंवा त्वचेमधून ज्या काही लेप लावणं किंवा अभ्यंग करणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, यांचा पचन करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही त्या भ्राजक पित्ताकडून केली जाते. त्याची सगळी जी मुळं आहेत, ही सगळी कोष्ठामध्ये असणाऱ्या पाचक पित्तामध्ये आहेत. पाचक नावाचं जे पित्त आहे, त्या पित्त ह्या सगळ्या भ्राजक, आलोचक इत्यादी हे जे काही 5 पित्त आहेत, यांना बल देण्याचं काम करतं किंवा यांच्यामधला जो उष्मा आहे, हा पाचक पित्त प्रोव्हाईड करतं. त्याच्यामुळे तोच जर का तिथे उपस्थित नसेल किंवा अजीर्ण झाला असेल, तर भ्राजक पित्तामध्ये सुद्धा उष्मा राहणार नाही आणि त्याच्यामुळे अभ्यंग करण्याचे जे काही अ, अभ्यंग जो काही आपण केलेला आहे, तर त्या तेलाचं किंवा स्नेहाचं पचन होणार नाही. त्याच्यामुळे तो सुद्धा तिथे करू नये. असं तिथे अर्थ एक हेमाद्रींनी सांगितलेला आहे. अभ्यंग झाल्यानंतर पुढे करण्याची गोष्ट जी आहे, ती व्यायाम अशी आहे. लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तोग्निर्मेधसक्षयः विभक्त घनगात्रत्वं व्यायामात उपजायते. नित्य रोज जर का व्यायाम केला, तर काय-काय होतं? काय-काय मिळतं? उपजायते म्हणजे निर्माण होतं किंवा मिळतं. तर काय मिळतं? तर लाघव शरीर हे लघु होतं. कर्मसामर्थ्य काम करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. अग्निदीप्त अग्निदीपन होतं. जर का अग्निमांद्य झालं असेल, दोषांमुळे अतिसंचित जर का दोष असतील, दोष जर का खूप साठले असतील, त्याच्यामुळे जर का अग्नी हा मंद झाला असेल, तर त्या सगळ्या गोष्टीचा व्यायाम पचन करतो आणि अग्निदीप्त करतो, अग्निप्रदीप्त करतो, अग्नी वाढवतो. मेदस क्षयः मेदाचा क्षय करतो. विभक्त घनगात्रत्व गात्र म्हणजे अवयव किंवा मांस हे कसे करतो तर विभक्त वेगवेगळे सुट्टे-सुट्टे करतो आणि घन चांगले मोठे जाड अशासारखे घन असे अवयव करतो. शरीरायास जननम कर्म व्यायाम उच्यते. शरीर आयास जनन कर्म
शरीराला आयास, आयास म्हणजे कष्ट, शरीराला कष्ट पडणारी, शरीराला कष्ट होतील अशासारखी जी काही कर्म आहेत, त्याला व्यायाम असं म्हणतात. किंवा व्यायामाने थोडक्यात शरीराचं कष्ट होणं हे अपेक्षित आहे. विभक्त घनगात्रत्व म्हणजे काय? तर सुसन्निविष्ट निबिड अवयवत्व. सुसन्निविष्ट म्हणजे सन्निविष्ट म्हणजे एकत्र येणे. चांगल्या रीतीने एकत्र येणे म्हणजे मिक्स होणे असं नाही. तर विभक्त त्यातले पण डिफरन्स कळून येणं अशासारखं आणि निबिड अशासारखे अवयव होणं म्हणजे विभक्त आणि घनगात्रत्व. तच्च नियुद्धादी. तच्च अभ्यक्तगात्रेहि क्रियते इति अभ्यंगात अनंतरम उक्तम इति हे मादरी. व्यायाम म्हणजे काय काय तर नियुद्धादी म्हणजे युद्ध करणं किंवा जोर बैठका मारणं किंवा पैलवानकी करणं या ज्या काही गोष्टी आहेत या नियुद्धादी ह्याच्यामधून सांगण्याच्या हे आहे. म्हणजे व्यायाम काय काय करावा तर नियुद्धादी असा करावा असं हे मादरी सांगतो. तच्च अभ्यक्त गात्रेहि क्रियते. गात्र म्हणजे आपण म्हटलं की अवयव यांना अभ्यंग करून झाल्यावरती म्हणून तिथे अभ्यक्त असा शब्द आलेला आहे. अभ्यक्त म्हणजे अभ्यंग करून झाल्यावर गात्रांना जेव्हा अभ्यंग करून होतो तेव्हा जी अभ्यक्त गात्र होतात त्याच्यानंतर व्यायाम करायचा आहे. म्हणून इति अभ्यंगात अनंतरम उक्तम. म्हणून अभ्यंगाच्या नंतर व्यायाम सांगितलेला आहे. म्हणजे व्यायाम करण्याच्या आधी अभ्यंग करणं ही गोष्ट करायची आहे. वातपित्तामयी बालो वृद्धो जीर्णीचे तम त्यजेत. व्यायाम कोणी करू नये तर वातपित्तामयी ज्यांना वातप्रधान किंवा पित्तप्रधान किंवा वातपित्तप्रधान एकूण असे जे काही रोग झाले असतील तर त्यांनी व्यायाम करू नये. बाल बाल म्हणजे षोडश वर्षा 16 वर्षाच्या अलीकडचे जे काही लहान मुलं आहेत त्यांना बाल असं म्हणतात. तसंच वृद्ध म्हणजे सप्त ते ऊर्ध्वम 70 वर्षाच्या वरती जे कोण असतील त्यांना वृद्ध असंच म्हणतात. आणि अजीर्ण झालं असेल त्यांनी व्यायाम करू नये. आता सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मुलांना लहान वयापासूनच म्हणजे साधारणतः 4-5 वर्षापासूनच व्यायाम करण्याची सवय लावतात आणि 16 वर्ष म्हणजे 10वी झाल्यानंतर हा व्यायाम सुटतो. जे काही अलीकडे केलेला जो काही व्यायाम असतो, बाल्यावस्थेत जो काही केलेला चांगल्या प्रकारचा जो व्यायाम असतो, तो नेमका सुटतो. त्याच्यामुळे जे करायचं नाहीये, तेच नेमकं आपण करतो. ही एक गोष्ट अशी त्यांनी इथे सांगितली. तर या सगळ्या लोकांनी व्यायाम त्यजेत, व्यायाम करू नये असं आहे. त्याच्यामुळे 16 वर्षांनंतर व्यायाम करावा असाच निर्देश आहे. अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः शीतकाले वसंतेच. व्यायाम किती करावा तर अर्धशक्त्या. आपल्या पूर्ण शक्तीच्या निम्मी जी काही आहे त्याला अर्धशक्ती असं म्हणतात. तर ती कशी ओळखायची हे पुढे दिलेलं आहे. ते आपण बघूया. तर अर्धशक्ती झाल्यावरती व्यायाम करणं थांबवायचं आहे. असा एक थोडक्यात त्यांनी तिथे एक सांगितलेलं आहे. तर कोणी करायचं तर बलिबिही जे बलवान व्यक्ती आहेत त्यांनीच अर्धशक्ती करायचं आहे आणि जे स्निग्धभोजी आहेत, जे जे भोजनामध्ये ज्यांच्या भोजनामध्ये नित्य स्नेहाचा एक भाग असतो, ज्यांचं भोजन स्निग्ध असतं आणि शीतकाळात आणि वसंत ऋतूमध्ये, शीत म्हणजे
शिशिर आणि शरद, शिशिर आणि वसंत हे जे 3 ऋतू आहेत, याच्यामध्येच अर्धशक्ती व्यायाम हा सेवन करायचा आहे. मंदमेव तो अन्यथा. यांच्या इतर जे कोण असतील, म्हणजे जर बलवान नसेल तर, जर स्निग्धभोजी नसेल तर आणि जर शीतक काळ नसेल तर, असा जर का जे कोण जे असतील सगळे, त्यांनी मंदमेव त्याच्यापेक्षा अर्धशक्तीपेक्षा सुद्धा कमी व्यायाम करायचा आहे. अर्धशक्ती लक्षणम सुश्रुतोक्तम. सुश्रुत संहितेमध्ये अर्धशक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. हृदयस्थान स्थितो वायू यदा वक्त्रम प्रपद्यते व्यायामं कुर्वतो जंतो अर्धशक्तस्य लक्षणम. उरस्थानामध्ये, हृदयस्थानामध्ये जो वायू असतो, तो जर का वक्त्रामध्ये आला, म्हणजे तोंडाने जर का श्वास घेण्याची वेळ आली, ती आपल्या अ, अर्धशक्ती ही लिमिट आहे असं समजावं. तेवढ्यापर्यंतच व्यायाम करायचा आहे. तोंडाने श्वास जोपर्यंत घ्यायला लागत नाही. आता इथे अन्य ग्रंथांमध्ये अशी एक लक्षणं सांगितलेली आहेत, की ललाट म्हणजे कपाळावरती घाम येणं किंवा कक्षा म्हणजे काखेत घाम येणं, अशासारखी लक्षणं येईपर्यंत अर्धशक्ती ही गोष्ट सांगितलेली आहे. तर अर्धशक्ती एवढाच व्यायाम करायचा आहे. तो सुद्धा कोणी-कोणी तर बलवान व्यक्तींनी आणि स्निग्धभोजन आणि शीतकाल असेल, तरच अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. अन्यथा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी व्यायाम करायचा आहे. तं कृत्वानुसुखं देहं मर्दयेच समन्ततः. व्यायाम केल्यानंतर अनुसुख देहाचं मर्दन करायचं आहे. समन्ततः सगळ्या देहाचं मर्दन करायचं आहे. अतिव्यायाम दोषकथनात् पूर्वं मर्दनविधानं मर्दनस्य व्यायामम् अंगत्वात् ख्यापनार्थम्. आपण अलीकडे बघतोय, की प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर ही कोणी करू नये, ही कोणी करू नये, असं तिथे सांगितलेलं आहे. प्रातरुत्थान कधी करावं, कोणी करू नये. मग शौचविधी कोणी करावा, कोणी करू नये. दंतधावन कोणी करावं, कोणी करू नये. अशा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अ, व्यायामाचं जेव्हा वर्णन येतं, तेव्हा व्यायाम कोणी करावा, असं इथे आपण अलीकडे आता बघितलं. पण कोणी करू नये, हे सांगण्याच्या आधीच मर्दन हा विषय त्यांनी तिथे सांगितलेला आहे. त्याचं कारण असं, की व्यायामम अंगत्वात ख्यापनार्थम. व्यायामाचं एक अंग आहे, त्याच्यामुळे तो एक वेगळा भाग नाहीये. व्यायाम आणि मर्दन ही एकत्र जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे व्यायाम केल्यानंतर मर्दन करणं हे कंपल्सरी आहे, असं त्यांना तिथे सांगायचं आहे. उक्तं हि सुश्रुतेन व्यायामस्मिन्नगात्रस्य पादाभ्यङ्गम् पादाभ्यङ्गम् उद्वर्तितस्य च व्याधयः न उपसर्पन्ति सिंहं क्षुद्रमृगा एव. व्यायामाने जर का गात्र हे स्विन्न होत असतील, स्विन्न म्हणजे स्वेदन किंवा घाम येत असेल. व्यायामाने जेव्हा सगळ्या गात्रांमधून घाम येतो आणि कधी तर पदभ्याम उद्वर्तितस्य च. त्याच्यानंतर पायांना उद्वर्तन केल्यानंतर किंवा जो करतो, तो त्याला व्याधयः न उपसर्पन्ति. व्या त्याला त्याला व्याधी किंवा रोग हे कधीही स्पर्श करत नाहीत. कसं? तर सिंह क्षुद्र मृगा इव. सिंह जे काही आहेत हे म्हणजे क्षुद्रमृग म्हणजे मृग जे कोण आहे, जो प्राणी आहे, तो जसा सिंह ह्याच्यामध्ये जे काही रिलेशन आहे, तशासारखं इथे रिलेशन आपल्याला दिसतं. तृष्णाक्षय प्रथमको रक्तपित्तं श्रमक्लमः अतिव्यायामतः कासो ज्वरश्छर्दिश्च जायते. व्यायाम जागरात हस्त्री हास्य भाषादी साहसम गजम सिंह इवाकर्षण भजन्नती विनाशते. आता पुढे सांगितलं की व्यायाम कोणी कोणी करू नये. तर तृष्णा, क्षय, प्रतमक. तृष्णा म्हणजे परत तहान लागणं म्हणजे अतिरिक्त तहान लागणं, की जेणेकरून व्याधी आहे, अशासारखी तहान लागणं.
क्षय म्हणजे राजयक्ष्मा हा एक व्याधी आहे, ज्याच्यामध्ये देह क्षीण होत जातो. प्रतमक हा एक श्वास किंवा दम लागणं याचा एक प्रकार आहे, प्रतमक. रक्तपित्त हा पण एक व्याधी आहे. जर का श्रम झाले असतील, तर श्रमानंतर परत व्यायाम करू नये. क्लम म्हणजे श्रम हा कर्म इंद्रियाणां व्यापारम अक्षमत्वम. कर्मेंद्रिय जी काय आहेत, त्यांचा व्यापार म्हणजे त्यांची अ, ते जर का क्रिया करायला अक्षम असतील, त्यांचे स्वतःचे क्रिया करायला अक्षम असतील, तर त्याला श्रम म्हणतात. तसंच बुद्धींद्रियाणाम क्लमः. जर का बुद्धी आणि इंद्रिय जे काही आहेत, ज्ञानेंद्रिय, ते जर का स्वतःचा व्यापार करायला अक्षम असतील, तर त्याला क्लम म्हणतात. तर असं जर का असेल, तर व्यायाम करू नये. अतिव्यायाम जर का झाला, तर कास, ज्वर, छर्दी असे व्याधी हे होतात. व्यायाम जागरात ध्वस्त्री हास्य भाषादी साहसम. जर का व्यायाम, जागर म्हणजे रोज जागायला लागणं. अध्व म्हणजे चालणं. खूप जास्ती प्रमाणात चालणं. स्त्री सेवन म्हणजे व्यवाय सेवन. हास्य म्हणजे अतिरिक्त खूप प्रमाणात हसणं आणि अतिरिक्त भाषण करणं, म्हणजे अतिरिक्त बोलणं. हे जर का साहस म्हणजे स्वतःला न झेपणं एवढ्या लिमिटमध्ये जर का होत असतील, तर गजम सिंह इवाकर्षण. तर सिंह जर का गज म्हणजे हत्तीला जर का ओढून नेत असेल, तर सिंहाची जी काही हालत होईल, हत्तीसारखा एवढा मोठा प्राणी सिंह हा एकटा घेऊन जाऊ शकत नाही. कारण सिंहामध्ये तेवढं बळ नाहीये. त्याच्यामुळे जर का अशासारख्या आपल्या ताकदीच्या बाहेरची जी कामं असतील, तर ती जर का आपण नित्य सेवन करत असू, तर सिंहाचा जसा नाश होतो, तसाच आपला सुद्धा नाश होतो. उद्वर्तनम कफहरम वेदस प्रविलायनम स्थिरीकरणमंगानां त्वप्रसादकरं परम्. उद्वर्तनम कषायादी चूर्णैः गात्रयोः घर्षणम्. कषायादी चूर्ण, कषाय इत्यादी जे काही चूर्ण असतील, कषाय प्रधान जे काही चूर्ण असतील, त्यांनी गात्रांना उद्घर्षण करणं, गात्रांचं घर्षण करणं, म्हणजे अवयवांना घर्षण करणं, त्याला उद्वर्तन म्हणतात. ते कसं आहे, तर कफहर, कफ कमी करणारं आहे, कफाला जिंकणारं आहे. मेदसः प्रविलायनम, मेद जो काही आहे, त्यांचं विलयन करणारा आहे, द्रवीकरण करणारा आहे. स्थिरीकरणम अंगानाम, अंग हे स्थिर करतो आणि त्वक्प्रसादकरम परम, त्वचेचं प्रसादन करणं ह्याच्यामध्ये सगळ्यात परम म्हणजे सगळ्यात उच्च अशासारखा हे उद्वर्तनाचे फायदे आपल्याला मिळतात. दीपनम वृष्यमायुष्यम स्नानम ऊर्जाबलप्रदम कंडूमलश्रमस्वेद तंद्रातुर दाहपापमजित. पुढे उद्वर्तन केल्यानंतर काय करायचंय, तर स्नान करायचंय. स्नान हे जे फायदे तिथे दिलेले आहेत, की दीपन, अग्निदीपन करणारा आहे. वृष्यम, वृष्य आहे. आयुष्यवर्धन करणारा आहे. ऊर्जा, बलप्रद, ऊर्जा निर्माण करणारा आहे, बल निर्माण करणारा आहे. कंडू मलश्रमस्वेद तंद्रातुर दाहपापमजित. कंडू कमी करतो. मल जो काही साठलेले आहेत त्वचेवरती, ते घालवतं. श्रम कमी करतो. स्वेद जर का झालेला असेल, तर तो घालवतो. तंद्रा जर का आली असेल, झापड आली असेल, तर ती झापड कमी होते. तृष्णा कमी होते. दाह कमी होतो शरीराचा आणि पापमजित असा एक वेगळा एक त्यांनी इथे सांगितलेला आहे. पाप जर का असेल, तर ते सुद्धा धुवून निघतात. अशा सारखी गोष्ट सुद्धा स्नानाने होते. कसं करायचंय, तर उष्णांबुनाध कायस्य परिशेको बलावहा. जर का अधकाय म्हणजे जत्रूच्या खाली जर का उष्ण जलाने जर का स्नान केलं, तर बलावह म्हणजे बल देणारं आहे.
तेनेव तू उत्तमांगस्य, जर का उष्ण जल हे उत्तमांग म्हणजे चतुर्भुज ऊर्ध्व शिराच्या ठिकाणी जर का उष्ण जल चा जर का वापर केला, तर बलहृत केशचक्षुषा, हृदय, केश आणि चक्षु यांचं बल कमी करतं, बल हरण करतं. त्याच्यामुळे अधःकायाच्या ठिकाणी उष्ण जल आणि ऊर्ध्व कायाच्या ठिकाणी म्हणजे उत्तमांगाच्या ठिकाणी शीतजल किंवा उष्ण जल याचा वापर करायचा आहे. स्नानम अर्धितनेत्रास्य कर्णरोगातिसारिषु आध्वान पीनसा जीर्ण भुक्तवत्सु च गर्हितम. गर्हितम म्हणजे कोणी कोणी सेवन करू नये. अनर्ह किंवा कोणी कोणी सेवन करू नये असा याचा अर्थ होतो गर्हित या शब्दाचा. तर कोणी कोणी सेवन करू नये, कोणी कोणी स्नान करू नये. तर अर्दित जन अर्दित म्हणजे तोंड वाकडं होणं, फेशियल पाल्सी अशासारखा जो आहे, तर अर्दित जर का झाला असेल, तर स्नान करू नये म्हणजे उत्तमांगावरून स्नान करू नये, शिरावरून स्नान करू नये. नेत्र अस्य नेत्र, मुखरोग, कर्णरोग जर का झाले असतील, तर स्नान करू नये. अतिसार जर का झाला असेल, द्रवमल जर का अति प्रमाणात होत असतील, तर स्नान करू नये. आधवान आधवान म्हणजे जर का उदराच्या ठिकाणी जर का वायूची संचिती जर का अतिरिक्त जास्ती झाली असेल, म्हणजे पोट फुगणे, वातानी पोट फुगणे अशासारखी जर का परिस्थिती झाली असेल, तर त्याला आधवान असं म्हणतात. पीनस म्हणजे पाणी नाकामधून पाणी गळणं, म्हणजे सर्दीच्या जो सुरुवातीची अवस्था जी असते, की ज्याच्यामध्ये अगदी पाण्यासारखं नाक वाहतं, त्याला पीनस असं म्हणतात. आणि अजीर्ण जर का झालं असेल, तर स्नान करू नये. का करू नये? तर पुढे खाली त्याचा हेमाद्रीने स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. आणि भुक्तवसू जेवल्या-जेवल्या स्नान करू नये. स्नानेन भ्राजकाख्यम त्वगाश्रितं पित्तं प्रविश्य ऊष्माणं संवर्धयति तेन तद्दीपनम्. मी अलीकडे पण म्हणलं, की ह्याच्यामध्ये अभ्यंगामध्ये, की त्वचेच्या ठिकाणी राहणारं जे काही पित्त असतं, त्याला भ्राजक पित्त असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये अ, जो काही उष्ण जलाने जो स्नान करणार आहोत, त्याचा उष्मा हा त्या पित्तामध्ये मिसळतो आणि मग ते पित्तामधला उष्मा वाढतो. म्हणून अ, दीपन असं कर्म घडतं. म्हणजे अग्नी वाढणं अशासारखं जे कर्म आहे, हे अशासारखं होतं. ह्याच्यासारखं. इति दिनचर्या. याच्यानंतर पुढे सद्वृत्त किंवा सदाचार, आचरण कसं असावं, सद्वृत्त वर्णन पुढे केलेलं आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. आता याच्यानंतर बरखा मॅडम तुमचं पाठांतर घेतील. इथे आज थांबूया आपण.